आज बघा तब्येत बरी नाहीये माझी. एक दिवस सुंदर आजी, एक दिवस मी. काय चाललंय ह्या उन्हाळ्यामुळं काही कळत नाहीये. आणि कलावती आजी आलेली आहे. रामकृष्ण हरी कलावती आजी, काय चाललंय? काय नाही, चहा. चहा दिला. हा, आणि रात्री त्या मुलांनी खूप सारे पाव आणलेत हा. काय, आणि ती पाव चहा बरोबर तुम्ही खावा. आता आज माझं जरा दुखाले, मी नाश्ता नाही केला. हे बघा पाव गरम करून आणले होते त्यांनी. हो. आईचं कलावती आजीचं चाललंय असं काम. रामकृष्ण हरी मंदाई, काय चाललंय? धुना. आणि तर ताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा प्रत्येक जण एक एक बकेट घेऊन हातातलं ज्याचे त्यांचे कपडे धुवून आंघोळ्या करून वाळवून टाकलेले आहेत. त्यांची त्यांची कामं त्यांच्या त्यांनी मस्त करतात. रांगोळी वगैरे आईने घातलेले आहेत. काय झालं ह्या उन्हामुळं माहिती नाही, फोन वाजायला लागला. फोन डोकं दुखायला लागलेलं आहे. आकाबाई, कुंभार मॅडम, मोनाजी, रामकृष्ण हरी. काय म्हणते तब्येत? छान झाली. सुंदराजीची तब्येत काय म्हणते? बरी आहे का? बरी आहे. हं. ढोबळी मिरची करायची आहे, भोपळा चाललाय चिरायचा. कुंभार मॅडमच्या नाकाच्या चालल्या चपात्या करायच्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आंघोळ वगैरे छान सगळं व्यवस्थित झालं वरचं? चपात्या बघू आका कशा भाजल्यात. बघा आकाबाई आपल्याला हुशार आहेत. बर बर. सकाळी आहे ना कामाचं निवेदन मी छान लावलेलं आहे सगळं, म्हणून 11 ते 12 वाजता सगळं काम होतं. बघा सोनचाफ्याला 2 फुलं लागलेत, व्हायचेत. स्वामींना वाहते, तोडलेच नाहीत काल. खरं तर फुलं तोडू वाटत नाहीत, पण स्वामींना आवडणारी फुलं आहेत हे, म्हणून 2 फुलं ऐक पडले असते खाली. गुलाबाला पण फुलं लागलेत. ह्या झाडाला पण खूप छान फुलं लागत आहेत. इकडं लावावं म्हटलं असंच वरी चढल. तुळशीचं पण छान रोप आले. मंदाई गेली वरती. होय, किती छान फुटले बघ ना ही झाड. होय, किती भारी वाटत. हा, आणि किती भारी वाटते इथं बसायला. इथं बसलेली असते मी. हा, गार वाटते. उन्हाच्या आधी चपात्या करून घेतल्या ना, मग बाकीची कामं करायची. तर सकाळीच आईने पूजा केलेली आहे. खूप छान असं वाटते घरामध्ये. आणि ही फुलं सोनचाफ्याची 2च लागली होती तिकडं. एक स्वामींना वाहिलेलं आहे. कळी होती काल, आज खूपच फुल खुलले. ती एक वाहते देवीला. नारळ मस्त. आणि माऊलींची मूर्ती बघा किती शांत, आणि किती असं बघितल्यावर असं मन असं शांत होतं आपलं. चेहऱ्यावरती तेज आणि एकदम शांत निरागस. खरंच ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सहन केलं बाबा. पिल्लू, ए सोन्या, तू इकडं झोपायला जागा केली. बघा सोन्याने आपल्या जाग्यात तिकडं केल्या झोपायला. राणूने काय, राणूची पिल्लं काही ठेवले नाहीयेत. ही फुल वाहते मी देवीला. चला चहा पाणी वगैरे अजून करायचंय. सुंदर आजीची कशी आहे तब्येत बघू संध्याकाळी. माझी बी तब्येत बरी नव्हती आज जरा. काय म्हणताय? काय म्हणते तब्येत? हो, चांगली झाली तब्येत बघा. बरी आहेस? हो. झोप वगैरे झाली व्यवस्थित? हा, आता बरोबर झोप बी येते. चक्कर? आता नाही चक्कर येत. अजिबात नाही. काच दिवसभर आली होती चक्कर? काल नाही, परवा. काल? काल आलती. काल परवा 2 दिवस. आज आली का? आज नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. तर आग वगैरे पायात? पायाची आगही कमी झाली. सगळं कमी झालं? हो, एका गोळीत? एका गोळीत. काय सांगायला तू तिला? ती मला म्हणली काय करू? हा. मी म्हणलं तुझ्या नाकातला शेगूड काढ म्हणलं. कसं काय करावं? कवा आली काढू? अजून भरला किती नाक? म्हातारे आजी, काय झालं ग? काय काय म्हणते तू? आणि त्याला काय शिकवते?
ती म्हणते मगच आली शिकरू म्हणलं नाक भरलंय म्हणलं श्यामराणी काय म्हणली मी काय करावं बोल तुला? आई, आजी बोल काय ते हा? अगं नाक शिकून ये. नाक शिकरून ये नाम शिंकून हा आता हा आता जाऊ हा आता जाऊन आले की मी आता जमन पुन्हा जायचं नाक शिकरायला तुझ्या मूर्ती काढून ये मूर्ती. बरं वैजंताचं जाऊ दे. ऐकलं का? हा जायला कुठे ठेवून या ग, जा हा? जायला कुठे ठेवून ये ते काय असतं? हा? कुठे 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 काय कुठे आहे. तिकडे ये. हा तिथं ठेवून यायची कोण जुने ह्याने उगा मजा बघत बसल्यात आणि ताई म्हातारी आजी बोलतायत गप्पा मारतायत. काय गप्पा मारतायत आता हे बघा. हा? कोण जुने कोण जुने अगं दहारा काढायची आता दुधाच्या हा हा कुठे दुधाच्या ठेवून ये दारा? हा कुठे ठेवून ये तिथं हा गाय मोर हा मग दहारा काढायची असं हा रतीप करायचं हा म्हातारी आजी हो. आपल्याला राहायला बसायला घर नाही घर बांधायचं चालू आहे गाईचं जर दूध काढता आणि हिला धारा कुठं काढायला होती? कुठं जनावर आहेत आपल्याकडं? का आपल्याकडे कुठं जनावर आहेत? तू धारा काढायचा म्हणते आणि ताईला. हा मग कोण काढायच्या आहे ए हा. आजी मी जर धार मी काढेन काढीत मी. होते बाहेर. धार काढता काढता जर गाईने मागून लात मारली तर मी काय करू पडायचं बघतो हा? पडायचं म्हातारी आजी हो. त्यांना काय तर माहित आहे का तू गाई दूध धारी शेता कुट्टी सांगते वैरण टाका म्हणते त्यांना विचार जनावर माहित आहे का म्हणा गोटा माहित आहे का म्हणा होय. काय म्हणते ती ऐकलं का माहिती आहे का जनावराचं हा? जनावराचं माहिती धारा काढायची आई काढायचं हा. आहे का माहिती हम्म. चारा घालायचा हा हा. म्हातारी आजी कटाळून चालली धार बाई. काढायची, रतीप नाही. करायचं ते. हा, असं असं होय? असं ताक करायचं मुली काढायची एवढं मोठं. तुम्ही सगळेजण असं बसला आणि ह्या दोघींचीच बडबड चाललेली आहे इकडं होय हो. हरिपाठ वगैरे म्हणून झाला का लोकांची होय ना? झाला गावातल्या लोकांची कामं ती हा. गावातल्या लोकांची हा. काय काम आहे गावात? हे आता तू म्हणाली ते शेण काढायचं दूध काढायचं हा ते यान दूध तेवढं पटायला झाडायचं हा 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 पेर वाढायचा हा लय काम सांगितलं आजच्या दिवसाचं काम पूर्ण झालंय राहू दे आता नको सांगू लय काम आणि ताईला हा तुला सगळं धारा काढायचं ध्यान आहे आणि कडबा कापायचं अजून हा? हिला माहित नाही. हा हिला माहित नाही धारा कशा काढायचं ते. तुला माहित नाही ना धारा कशा काढायचं ते? होय माहिती आहे बाई. ए, बादली खाली ठेवायची होय असं धरायचं हो. हा, आणि हा. असं हा, असं आणि ओढायचं तास हा एक एक वर, टोप एक घ्यायच्या वर. टोपामध्ये असं ओढत बसायचं हा. सगळं दूध येतं तुम्ही कशी आजी आणि सांग जुनी माणसं तुम्ही हम्म. त्यामुळे तुम्हाला समजतं आणि जमतं तुम्हाला आम्ही कशी नवीन माणसं मग आम्हाला कसं समजणार होय का नाही नाही होय मग असं. तुम्ही दाखवलं तर आम्हाला येणार होय ना मग मग करायचं की हां या डोक्यात ना सारं लिहिलेला हां डोक्याने चालावं लागतं तेव्हा समजेल नदर कशाला केली डोळे हां डोळ्याची नदर कशाला केली कोणाची काय केले डोळ्याची नजर हां डोळ्याने आपण बघतो ना काम हां ती काम नजर नाही ते डोक्यात यावं लागतं. हे सगळे मजा घेतात बरं ह्या दोघींच्या बोलण्याची बसून मस्त हसायचा आनंद घेतात सगळे अजून काहीतरी बोला काय बोलू काहीतरी बोला काय बोलू आता माझ्या लक्षातच नाही काय दुसरं उतरत नाही हम्म. अरे माझ्या कसं उतरणार मग
तुझ्या जर डोक्यात उतरत नाही तर डोक्यात- मला कसं शिरणार? ह्यांनी कामं केली ना ह्यांनी ती ध्यानात धरावं लागते. हा हा